तुम्ही इथं बुक लावा. तुमचं मी बरोबर आहे. शिवसेना सिसोदिया भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ मी 40 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. प्रत्येक वेळेस पक्षानं जो आदेश देईल, ज्याप्रमाणे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागत गेलेलो आहे. वेळोवेळी माझ्यावर अन्याय झाला तरीही मी 3 वेळेस उमेदवारी मागे घेतली. पण ह्या वेळेस मी विचार करतोय की कुणासाठी उमेदवारी मागे घ्यायची. जर प्रत्येक वेळी जर आयात उमेदवार येत असेल आणि स्थानिकच्या लोकांना, जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल, त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग 8B मधून, जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्याला तिकीट देत असेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे. आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे. निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्ता ती जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल, मी जिंकल. ह्या आशेवर मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचं एक स्वतंत्र पॅनल तयार केलेलं आहे अपक्षांचं. त्या पॅनल मार्फत आम्ही प्रभाग 8B मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जर भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ती जर आघाडी झाली, नमो आघाडी ह्या नावाने आघाडी निर्माण करून आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावंत गट म्हणून आम्ही महानगरपालिकेला निष्ठावंताला जे कोणी आता जे पदाधिकारी आहेत ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्या तेच आता सध्या प्रमुख आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे इलेक्शन. नाव सांगायचे का? सगळ्यांना नाव माहिती आहेत. कोण आहे आता प्रमुख, कोण आहे निवडणूक प्रमुख, कोण आहे. वेळोवेळी निवडणूक प्रमुख ठरला असताना ऐन वेळेस निवडणूक प्रमुख का बदलला, त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना आर्थिक व्यवहार करता यावं म्हणून त्यांनी निवडणूक प्रमुख पद आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतलं आणि मनमानी करून एकाच ह्याच्यामध्ये 2-2 कॅटेगरी, एकाच जातीचे 2-2 उमेदवार दिले. कशासाठी केलं हे? जवळजवळ 27 ते 28 उमेदवार एकाच जातीचे असताना माझ्याकडे तर ऐन वेळेस उचलून आणून उमेदवार दिली आणि मी एबी फॉर्म येईल म्हणून वाट बघत बसलोय. दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली, त्याची उमेदवारी फायनल केली. हे तुम्हाला सगळ्या पत्रकाराला माहित आहे. ह्याचा निवडणूक प्रमुख कोण आहे, ह्याचा सूत्रधार कोण आहे, आर्थिक व्यवहार कसा झाला. बाहेरचे आमचे मागच्या वेळेसचे नगरसेवक, नाव घ्यायला घाबरायची गरज नाही ना. निवडणूक प्रमुख कोण आहे तुम्हाला माहित आहे. आता आमच्या निवडणूक प्रमुख कोण आहेत? संभाजी पाटील यांनी दबाव टाकून आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून त्यांच्या बगल बच्चाला उमेदवारी दिली. जस्त्याने आपापला औषधाचे आमदार असो किंवा आपा असो, जस्त्याने आपापली उमेदवारी जस्त्याच्या कार्यकर्त्याला घेतली. निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याला डावललं. दबाव आहे का तुमच्यावर कार्यकर्त्यांवर? आमच्यावर कुठलाच दबाव नाही. आम्ही कोणाचा दबाव मानत बी नाही आणि कुणी आमचा नेता नाही. आम्ही त्यांचे नेते आहोत. कारण 40 वर्ष पक्षात घातलेत आणि आता ऐन वेळेस त्यांनी एकाच जातीला टार्गेट करून, माझी जात आता दिसली का तुम्हाला? ज्यावेळेस मी काम करतो, कार्य करतो त्यावेळेस मला माझी जात दिसली नाही.